पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत। काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि संतपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती। काय सांगू आता संतांचे उपकार। प्रथमतः संत कुणाला म्हणावं, कारण संतांच्या उपकाराबद्दल तुकोबाराय बोलतायत, मग नेमकं संत कुणाला म्हणावं। तर ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्यांनी प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली आहे, तो संत असतो। जो ज्ञान गिळून गोविंद गातो, तो संत असतो। जो देवहून देवाचं नाव घेतो, तो संत असतो। जो मुक्तीवर भजनयुक्त असतो, तो संत असतो। एका जनार्दनी भक्त, देव त्यांचा अंकित दास होय। नाथ महाराज ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिला आणि पांडुरंगाने ज्याचं दास्यत्व केले, तो संत असतो। आम्ही 4 कीर्तन 4 प्रवचनं केली की स्वतःला कीर्तनकार संत म्हणून घेतात। आम्ही कीर्तनकार संत नसून संत वाङ्मयाचे प्रचारक असतो, आम्ही संत नाही आहेत। नाथ महाराजांना भागवतात संताची एकूण 21 लक्षणं सांगितली आहेत। आता ती लक्षणं सांगायला वेळ नाही, विषयांतर होईल आणि वेळही जाईल। संत हा कवी असतो। संताचे अभंग फुटप्रिंट्स म्हणून पाठीमागे शिल्लक असतात, अवशेष म्हणून शिल्लक असतात। संत म्हणले की त्याचे अभंग आलेच, बिना अभंगाचा संत नसतो, संत हा कवी असतो। असे एकूण 21 लक्षणं संतांची नाथ महाराजांना भागवतात सांगितली आहेत। आपल्याला वेळ नाही, पण थोडक्यात जो विरक्त आहे, ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे, जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, ज्यांनी प्रत्यक्षात देव पाहिलाय आणि देवानं ज्याचं दास्यत्व केलंय, चाकरी केली, तो संत असतो, इतर कोणीही नाही। अर्थात सोप्या भाषेत बोलायचं झालं तर जो देवहून देवाचं नाव घेतो, तो संत असतो। देवहून देवाचं नाव घेतो, तो संत असतो। आणि अशा संताकडे बोट करून तुकोबाराय म्हणतात,
काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. संताच्या अनेक लक्षणापैकी संताचे एक प्रमुख लक्षण आहे की प्राणीमात्रावर उपकार करणे. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जो प्राणीमात्रावर सढळ हाताने उपकार करतो, कुठली अपेक्षा न ठेवता उपकार करतो, तो संत असतो. संत उपकार करणाऱ्यावर तर उपकार करतोच, परंतु संत अपकार करणाऱ्यावर देखील उपकार करतो. हे संतांचं विशेषत्व आहे. उपकार करणारा तर कुणी उपकार करेल हो, पण अपकार करणाऱ्यावर देखील जो उपकार करतो तो खरा संत असतो. आणि म्हणून ज्ञानोबा बोलतायत की वरी फोडावया लागी, लोह मिळे परिसाचे अंगी, ते तर मिळते प्रसंगी सोन्याची होईजे. परिस असा दगडावर मांडलाय आणि एक लोखंडी घन घेतलाय आणि तो लोखंडी घन त्या परिसावर मारलाय आणि त्या परिसाचे तुकडे केलेत त्या लोखंडी घनाने. लोखंडी घनाने परिस फोडलाय, परिसाला अपकार केलाय, परंतु तरी देखील परिस स्वतः फुटत असताना आपल्या स्पर्शाने त्या लोखंडाचं सोनं करतो. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणे. परिसानं स्वतःला फोडून घेतलंय लोखंडी घनाकडून, परंतु फुटत असताना परिसानं आपल्या स्पर्शानं त्या अपकार करणाऱ्या घनावर लोखंडावर उपकार केला आणि त्या लोखंडाचं सोनं केलंय. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणं, आणि ही संतांची जात असते. तुम्ही संतांना किती अपकार करा, ते तुमच्यावर उपकारच करणार. अर्थात अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो. एकदा एक साधू नदीमध्ये स्नान करत होता. बाजूला 4-5 लोक स्नान करत होते. पावसाळ्याचे दिवस होते. नदीला पाण्याचा प्रवाह थोडा बऱ्यापैकी मोठा होता. त्या पाण्याच्या प्रवाहात एक विंचू वाहत आला. तो विंचू त्या साधूनं पाहिला. तो साधू, तो संत त्या विंचूकडे धावला. याला वाचवा म्हणले. त्यांनी वंजळीत पाण्यासहित तो विंचू घेतला आणि नदी काठावर सोडण्यासाठी चालला. तेवढ्यात त्या विंचवानं नांगी मारली आणि त्या साधूच्या हाताचा दाह झाला. तो विंचू हातातून निसटला, पाण्यात पडला, पुन्हा प्रवाहात वाहू लागला. साधू पुन्हा धावला. त्यांनी तो विंचू पुन्हा वंजळीत पाण्यासहित घेतला, पुन्हा नदीच्या काठावर चालला बाहेर काढण्यासाठी. विंचवानं पुन्हा नांगी मारली. विंचू पुन्हा पाण्यात पडला. साधू पुन्हा त्या विंचवाकडे धावला, पुन्हा वंजळीत घेतला. विंचवाने पुन्हा नांगी मारली. पुन्हा विंचू पाण्यात पडला. विंचू पुन्हा नांग्या मारत होता, पाण्यात पडत होता. साधू पुन्हा त्याला वंजळीत घेऊन किनाऱ्यावर सोडण्यासाठी जात होता. साधूच्या अंगाचा दाह झाला, हाताला मुंगे आल्यात, वेदना व्हायल्यात. बाजूला स्नान करणारी जी माणसं होती ती म्हणाली, साधू महाराज तुम्ही काय वेडे आहेत का? तुम्ही त्याला पुन्हा त्या विंचाला वाचायचा प्रयत्न करताय, तो तुम्हाला सारखी नांगी मारतोय, तुमच्या अंगाचा दाह झालाय. अहो जाऊ द्या ना, वाहून मरू द्या ना त्याला, कशाला काढतं त्याला बाहेर? साधू म्हणतो, बाबांनो, चावणं हा विंचवाचा स्वभाव, चावणं हा विंचवाचा स्वभाव, वाचवणं अर्थात उपकार करणं हा माझा स्वभाव. मी जर उपकारच करायचा सोडून दिला तर मी साधू कसला? आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जगानं अपकार करत राहावं, साधूनं सढळ हाताने त्याच्यावर उपकारच करत राहावं, ही साधूची जात असते. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो, साधू असतो.
मंबाजी बुवानं तुकोबारायला काठीनं मारले, पण संध्याकाळी तुकोबाराय तेलाची वाटी घेऊन मंबाजीकडे गेले आणि म्हणाले, मंबाजी तुमचे हात दुखले असतील मला मारल्यामुळं, मी तुमचे हात तेलानं चोळून देतो. काय गंमत आहे. तुम्हाला कोणी मारू द्या, काठीने मारू द्या कोणी, संध्याकाळी त्याचे हात चोळायला तेल घेऊन तुम्ही जाताल का? आयुष्यभर तोंड नाही पाहायचं त्याचं, 50 घाणघाण शिवाय देताल किंवा उलटं त्याच ठिकाणी त्याला मारताल. तुकोबारायने ते केलं नाही. उलट तेलाची वाटी घेतली आणि मंबाजीकडे गेले, म्हणले मंबाजी तुमचे हात दुखले असतील मला मारल्यामुळं, मी ते तेलानं चोळून देतो आणि चला आता कीर्तनाला. तुम्ही माझे नंबर 1चे श्रोते आहेत, बसा माझ्या पुढे येऊन. तुम्ही पुढे नसलं तर मला कीर्तन सांगावंसं वाटत नाही. मंबाजी म्हणतो, तुकोबाराय एवढा अपमान करू नये, तुम्हाला काही वाटत नाही का हो? म्हणले मंबाजी काय वाटायसारखं आहे, उलट माझी परीक्षा सफल झाली. म्हणले हे सिद्ध झालं की मी माझा क्रोध जिंकला. तुम्ही मला मारले, मला राग आला नाही, मला क्रोध आला नाही, याचा अर्थ मी क्रोध जिंकलाय. उलट तुमचा उपकार आहे मला मारल्यामुळं. तुम्ही मला अपकार केलाय, हा अपकार तुमच्या नजरेत आहे, पण माझ्या नजरेत तो उपकार आहे. जगाला त्रास देत राहावा, साधून उपकार करत राहावं. मंबाजीने काठीने मारले, तुकोबारायला अपकार केलाय. तुकोबाराय वाटी घेऊन गेले तेलाची आणि त्याच्यावर उपकार केला. ज्ञानोबारायाची माधुकरी मागताना विसोबानं झोळी फाडली, झोळीतलं अन्न जमिनीवर सांडवलं, मातीत मिसळवलं, सिद्धबेटावर राहण्यास भाग पाडलं. या 4 भावंडाचा विसोबानं नाही तो छळ केला, परंतु ज्ञानोबाराय भ्र शब्दानंही आडवे बोलले नाहीत. ज्यावेळेस ज्ञानोबाराच्या पाठीवर मुक्ताबाई मांडे भाजत होत्या, हे दृश्य चोरून विसोबानं खिडकीतून पाहिलं. विसोबाची झाक गेली. विसोबा ज्ञानोबारायला शरण आला आणि पायावर लोळू लागला ज्ञानोबारायाच्या. त्यावेळेस ज्ञानोबारायाने त्या विसोबाला ढकलून दिलं नाही, पोटाशी लावलं, त्याच्या मस्तकावर हात ठेवला आणि त्याला एवढा मोठा संत बनवला की तो विसोबा पुढे नामदेव महाराजाचा गुरु झाला. याला म्हणतात अपकार करणाऱ्यावर उपकार करणे. जगानं अपकार करत राहावं, संतांना त्याच्यावर उपकार करत राहावं, हा संताचा स्वभाव असतो, संताचं प्रमुख लक्षण असते. संत जगतच असतात जगावर उपकार करण्यासाठी. आणि म्हणून तुकोबाराय बोलले की तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता. जगावर उपकार करणं किंवा अपकार करणाऱ्यावरही उपकार करणं हा साधूचा स्वभाव असतो. जगानं त्रास देत राहावा, जगानं अपकार करत राहावा, साधूने त्यावर उपकारच करत राहावा, ही साधूची जात असते. संत जगावर छोटे मोठे उपकार तर करतोच, परंतु संत जगावर सर्वात मोठा उपकार करतो तो म्हणजे संत जगास किंवा मनुष्यास निरंतर जागवतो. हे तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत की काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. संत समाजावर एक प्रमुख उपकार करतात. तो कोणता उपकार? तर तुकोबाराय म्हणतात की संत समाजाला निरंतर जागवतात. संत समाजाला निरंतर जागवतात. आता इथे थोडासा विरोधाभास वाटतो. निरंतर जागवणं आणि जागवणं हा उपकार ठरू शकतो का? कोणी शंका घेऊ शकतं की महाराज म्हणतात की संत जगाला निरंतर जागवतात. जागवणं म्हणजे झोप मोडणं, त्याला परेशान करणं, आणि झोप मोडणं हा उपकार ठरू शकतो का? थोडा विरोधाभास वाटतो इथे साधारण मनुष्याच्या दृष्टीने. अहो, एक रात्र जर झोप मिळाली नाही, एखादा ड्रायव्हर आहे, रातभर गाडी चालून आलाय, रात्रभर नाईट केली, गाडी चालून आलाय, आणि दुसऱ्या दिवशी त्याला पुन्हा ड्युटीला जा म्हणलं गाडी चालवायला, ती 50 ॲक्सिडेंट करेल. हो, तो घातक ठरेल समाजाला. एक रात्र जर झोप नसेल माणसाला तर माणसाला दुखणं येतं.
एक रात्र झोप नसेल तर माणसाला दुखणं येतं, मनुष्य घायाळ होतो, कुठे अंग टाकून देतो, त्याची प्रकृती बिघडते, चेहरा उतरतो. माणसाला एक रातभर झोप नसेल तर दुखणं आल्यासारखं वाटतं. आणि मग तुकोबार आहे तुम्हाला जागवताय, तुमची झोप मोडतायत, मग हा उपकार कसला? उलट माणसानं झोपू घालावं. आता सुखे निद्रा करा स्वामी गोपाळा, झोपा म्हणाव, वर पांघरून टाकावं, थापटावं, अंगाई गीत गावं, माणसाला झोपी घालावं, पुण्य लागेल. पण झोप मोड गेली तर दोष लागेल. हा ठीक आहे, मनुष्य कीर्तनात झोपला तर उठवावं, त्याला कीर्तनात झोपला तर उठवावं, जरूर उठावं. पण नेहमी आपल्या शयन कक्षात झोपला असाल तर त्याची झोप मोडणं हा दोष आहे, त्याला जागवणं हा दोष आहे. आणि मग महाराज कसं म्हणतात की मज जागवी ती निरंतर, आणि मला जागवणं किंवा समाजाला जागवणं हा संताचा उपकार आहे. संत समाजाला निरंतर जागवतात, हा संताचा समाजावर उपकार आहे. इथे थोडासा विरोधाभास वाटतो, परंतु हे लौकिक दृष्ट्या वाटतं, संसारिक दृष्ट्या हा विरोधाभास वाटतो, पारमार्थिक दृष्ट्या नाही आहे. इथं याचा अर्थ असा नाही आहे. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती याचा अर्थ जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय त्याला संत जागवतात, जो मोक्षाच्या ठिकाणी झोपलाय त्याला संत जागवतात, जो नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलाय त्याला संत जागवतात. त्याच्या बेडरूममध्ये गादीवर झोपलेल्या माणसाला जागवत नाहीत. शब्दशः अर्थ घेऊ नका. एखादा मनुष्य त्याच्या बेडरूममध्ये गादीवर झोपलाय, डाराडूर घोरतोय, त्याला संत जाऊन उठवत नाहीत किंवा जागवत नाहीत. संत कुणाला जागवतात मग? जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय, जो मोक्षाच्या ठिकाणी झोपलाय, जो नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलाय त्याला जागवतात. देखे भूत जात निदेले तेथेची जया पाहले, आणि जीव जेत चेईले ते तर निद्रितो जो. ज्ञानोबा आहे, ज्ञानोबाची ओळ आहे का? जेत भूत जात निदेले तेथेची जया पाहले, आणि जीव जेत चेईले ते तर निद्रितो जो. प्राणी मात्र संसारात जागेत, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मोक्षाच्या ठिकाणी झोपलेले आहेत. एक महात्मा संसाराच्या ठिकाणी झोपलेला आहे, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे. साधारण जीव आणि महात्मा यात फरक काय? साधारण जीव संसारात जागा आहे, मोक्षाच्या ठिकाणी झोपलाय. महात्मा संसारात झोपलाय आणि मोक्षाच्या ठिकाणी जागा आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा आहे. मग हे संसारी जीव संसारात जागेत, पण आत्मस्वरूपाच्या ठिकाणी, मोक्षाच्या ठिकाणी, नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलेत. या जीवांना संत जागे करतात, निरंतर जागवतात. मनुष्य आपलं कर्तव्य विसरलाय. आपलं कर्तव्य विसरणं हीच खरी झोप आहे. मनुष्य जन्माला आलाय तो कशा करता आलाय? ज्ञानोबा बोलले, पाहाय पहा शहराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ वागवा सांडोनिया. मनुष्याने इथं मनुष्यरूपात येणं केलंय ते एवढ्या करताच की नरदेहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. 84 लक्ष योनी फिरल्यानंतर मनुष्यजन्म मिळतो, आणि या मनुष्यजन्मातून भगवंताची प्राप्ती करायची, मुक्ती मिळवायची, एवढ्या करताच मनुष्यजन्म आहे, भोगासाठी नाही. भोगासाठी 84 लक्ष योनी पडल्यात. मनुष्य योनी त्यागासाठी आहे, भगवत प्राप्तीसाठी आहे, मोक्षासाठी आहे, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा राहण्यासाठी आहे, आत्मस्वरूपात विलीन होण्यासाठी आहे. आणि म्हणून मनुष्य आपलं कर्तव्य विसरलाय. मनुष्याचं कर्तव्य काय? निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची सांगड घालून मुक्ती मिळवणे. याला म्हणतात आपल्या हिताच्या ठिकाणी
किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागा राहणं. स्वधर्माचं पालन करावं, मुखानं नित्य नाम घ्यावं आणि मोक्षाच्या दिशेने वाटचाल करावी. हे आमचं खरं हित आहे. हा आमचा खरा जागेपणा आहे. हे आमचं खरं कर्तव्य आहे. आणि एवढ्यासाठी आम्ही मृत्यूलोकात आलो आहेत माणूस म्हणून. पण मनुष्य नेमकं हेच विसरला आहे. मनुष्य स्वधर्माचं पालन करत नाही, आपल्या वाटेला आलेलं कर्म करत नाही, मुखानं तोंडानं देवाचं नावही घेत नाही आणि मोक्षाची त्याला आठवणच नाही, पूर्ण विसरला आहे. आणि म्हणून आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि त्याला हरिनामाची संगती द्या. तुम्ही मोक्षाच्या दिशेने वाटचाल कराल, मुक्त व्हाल, भगवत स्वरूप व्हाल. हे आमचं हित आहे, खरं हित आहे, हे आमचं कर्तव्य आहे. पण मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरला आहे. तो स्वधर्माचं पालन करीत नाही नीटनाटकं, देवाची पूजा म्हणून, आणि मुखानं हरिनामही घेत नाही. थोडेफार वगळता मनुष्य आपल्या कर्तव्याला विसरला आहे. माणसाचं मुख्य कर्तव्य आहे निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची सांगड घालून भगवंताची प्राप्ती करून घ्यावी, मोक्षाची प्राप्ती करावी. हे प्रमुख कर्तव्य आहे. पण मनुष्य हे कर्तव्य विसरला आहे. आणि जो मनुष्य आपलं कर्तव्य विसरतो तो झोपीस गेलेला असतो, तो झोपलेला असतो. जो आपलं कर्तव्य विसरला आहे तो झोपला आहे. आणि अशा झोपी गेलेल्या माणसाला, अशा कर्तव्य विसरलेल्या माणसाला संत जागे करतात. त्याला जागे करतात. माबाप म्हणतात, बाबा उठ, हो, निष्काम कर्म कर, निष्काम हरिनाम घे आणि भगवंताची प्राप्ती करून घे. अशा आपल्या कर्तव्याला विसरलेल्या लोकाला संत जागे करतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविते. जे आत्मस्वरूपाला विसरलेत, अर्थात मोक्षाला विसरलेत, नामाला विसरलेत, स्वकर्माला स्वधर्माला विसरलेत, हे झोपलेले आहेत. आणि अशा झोपलेल्या लोकांना संत जागे करतात आणि सांगतात, निष्काम कर्म करा, निष्काम हरिनाम घ्या, तुम्हाला मुक्ती मिळेल. याला तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. खऱ्या दृष्टीनं झोपी जाणं म्हणजे अहंकारात बद्ध होणं, हेच खरं झोपी जाणं आहे. झोप म्हणजे निद्रा. बस ज्ञानोबा काय म्हणतात, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओर भरा संतोषे सिने. ज्ञानोबाची उभी आहे का? तो परमात्माची परी दुसरा, अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओर भरा संतोषे सिने. अहंकार निद्रा निदसुरा, स्वप्नीचे ओर भरा संतोष सिने. या चरणाकडे लक्ष द्या. अहंकार निद्रा निदसुरा. मनुष्य अहंकाराच्या निद्रेत घोरतोय, मनुष्य अहंकाराच्या निद्रेत झोपलाय. मी देह आणि देह संबंधीने माझं, ही अहंकाराची निद्रा आहे आणि हीच खरी झोप आहे. आणि या अहंकाराच्या निद्रेतून संत आम्हाला जागे करतात, निरअहंकार करतात आणि मुक्ती मिळवून देतात. आणि अहंकार जाणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. तुकोबाराय. ज्ञानोबराय बोलले, मनपण मुद्दल जाय, मग अहंभावादी की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. मनपण मुद्दल जाय. मोक्षाची खरी व्याख्या अशी आहे की अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष असतो. अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होणे हाच मोक्ष असतो. इथं ज्ञानोबा काय बोलतात बोला ऐका. मग मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो. अहंकार मनात वास करतो. मन मेलं की मधला अहंकार मरतो. जसं गरोदरबाई मेली की मधला गर्भ मरतो, त्या गर्भाला वेगळं मारायची गरज नाही. मन मेलं की मनात वास करणारा अहंकारही मरतो. आणि अहंकारासहित मनाचा मनपणा नाहीसा होऊन हाच मोक्ष असतो. मग ज्ञानोबराय बोलतात की तैसे मनपण मुद्दल जाय, मग अहंभावाधिक की आहे, म्हणून शरीरेची ब्रह्म होय अनुभवितो.
अर्थात अहंकार असेत मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. बरोबर आहे. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला हाच मोक्ष आहे. अहंकार जाणं हाच मोक्ष आहे. नाथ महाराज हेच बोलतायत. देहांतेचे दडपण त्याची बद्धतेचे लक्षण देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. देहांतेचे निरसन मुक्तता जाण नावतया. अहंकार जाणे हाच मोक्ष आहे. आणि म्हणून या तिन्ही महासंतानं मोक्षाची एकच व्याख्या केली की अहंकार असेत मनाचा मनपणा नाहीसा होणं हाच मोक्ष आहे. आणि मग मनुष्य अहंकाराच्या झोपेत झोपलाय. ज्ञानोबाची ओवी आहे का? अहंकार निद्रा निदसुरा स्वप्नीचे वरभरा संतोषशीने. मनुष्य झोपलाय, मनुष्य निद्रित आहे, पण कशात? अहंकाराच्या निद्रेत. अहंकार निद्रा निदसुरा. मनुष्य अहंकाराच्या झोपेत आहे, अहंकाराच्या निद्रेत आहे. अर्थात मनुष्य अज्ञानाच्या झोपेत आहे. अज्ञानाने अहंकार एकच असतात. अज्ञानाच्या झोपेत अहंकाराच्या झोपेत आहे. आणि या अहंकाराच्या अज्ञानाच्या झोपेतून संत आम्हाला जागे करतात, आमचा अहंकार घालतात आणि मुक्ती मिळवून देतात. अहंकार जाणं हाच मोक्ष असतो. आणि म्हणून तुकोबारा बोलतात की अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. आणि म्हणून झोप म्हणजे रात्री आम्ही झोपतो ती झोप नाही आहे. इथं तुकोबाराने झोप कोणती सांगायची आहे की तुम्ही अहंकारात घोरतायत, अहंकारात बद्ध आहेत. मी देहाने देहसंबंधीने माझं, प्रपंच सत्य आहे, मी देहाने देहसंबंधीने माझं, हीच खरी झोप आहे असं समजणं हीच झोप आहे. आणि प्रपंच मिथ्या आहे, मी देह नसून आत्मा आहे अशा बोधावर आरूढ होणं ही मुक्ती आहे, ही जागृती आहे, हे अहंकार जाणं आहे. मग झोप म्हणजे काय? मी देह आणि देहसंबंधीने माझं असा देहअहंकार घेणं ही झोप आहे. आणि मी देह नसून आत्मा आहे अशा जागृतीवर येणं हे झोपेतून उठणं आहे, जागृतीवर येणं आहे. आणि मग जीव अहंकाराच्या निद्रेत घोरतोय तर संत त्याचा अहंकार घालून त्याला अहंकाराच्या झोपेतून जागं करतात, निरअहंकार करतात, मुक्त करतात, संत बनवतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. मग अहंकाराच्या निद्रेतून जागं करतात म्हणजे नेमकं काय करतात? संत त्या साधकाच्या मुखात हरिनाम देतात. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचुनी. निळोबाराय संत काही टानाटोना, जादूटोना, दोरागंडी, अंगारा, नारळ, पुड्या भारून देत नाहीत, घंट्या भारून देत नाहीत, तसलं काही करत नाहीत. आणि भारून देतात ते संतच नसतात. ते कोण असतात ते तुम्ही तुमचं बघा, पण ते संत नसतात. संताकडे काही तुम्ही अडचण घेऊन जा, ते एकच सांगतात, तू रामकृष्ण हरी म्हण, तू विठ्ठल विठ्ठल म्हण. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनी. संताकडे काही प्रॉब्लेम, काही अडचण घेऊन जा, ते एकच सांगतात, देवाचं नाव घे, रामकृष्ण हरी म्हण. ते घंट्या बांधणं, घाट्या बांधणं, घाट्या भारून देणं, अंगारा, पुड्या, दोरी, गंडा, नारळ, जादूटोना, टानाटोना असलं काही सांगत नाही. नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचून. संत साधकाच्या मुखात रामनाम देतात. आणि एकदा मुखात रामनाम बसलं की नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामानं विवेक येतो, नामानं वैराग्य येतं, नामानं चित्त निर्मळ होतं, नामाने मनुष्य मुक्त होतो. नामे होय जे विरक्त, नामे निर्मळ होय चित्त, नामे साधे गुणातीत, नामे निर्मुक्त भवपाश. नामाने विवेक, नामानं वैराग्य, नामानं गुणातीत अवस्था, नामानं चित्ताची निर्मळता आणि नामाने मुक्ती. या सगळ्या गोष्टी नामानं घडतात. पण या नामाला निष्काम हरिनामाची संगती मात्र द्यावी लागते. निष्काम करणं टाकू नये. निष्काम कर्म टाकू नये, तो दोष आहे. कर्मत्यागी लंडतो तुका म्हणे अधम, त्याशी भक्ती दुशी हरीची. न बाणता स्थिती अंगी कर्मत्यागी लंडतो तुका म्हणे अधम, त्याशी भक्ती दुशी हरीची. आणि म्हणून निष्काम कर्म आणि निष्काम हरिनाम यांची संगती घाला. जीवनात विवेक येईल, वैराग्य येईल, चित्त निर्मळ होईल, गुणातीत अवस्था येईल, तुम्ही निर्गुण व्हाल, मुक्त व्हाल, देव व्हाल, नराचं नारायण व्हाल.
निरंतर नाम जपा. हां, तुमचे सगळे काम क्रोधादी विकारही जातील, अहंकारही जाईल. राम म्हणता काम क्रोधाचे दहन होय अभिमान देशोधडी. तुकोबर आहे. तुम्ही संतांची सेवा करा, संतांच्या चरणात बसा. संत चरण उपासिता वैराग्यसी. काय फायदा आहे? जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. संतांच्या चरणाची सेवा केली तर संतांच्या चरणाची सेवा म्हणजे संतांचा अंग किंवा पाय कचा कचा दाबायचे असं नाही, केवळ त्यांचं अंगण झाडायचं, पाणी भरायचं हे नाही. तर संत सांगतात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म देवाची पूजा म्हणून करा. हे कर्म करताना आणि इतर वेळेस आपलं चित्त हरिनामात बांधून ठेवा आणि जगातील प्रत्येक प्राणी मात्र हा देवच आहे असं समजून त्याच्यासोबत देवतुल्य व्यवहार करा. असं वागणं म्हणजे भगवंताची परिपूर्ण भक्ती आहे आणि संताची परिपूर्ण सेवा आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. स्वकर्माचे चोखाळी मज पूजा करुणी भली, तेने प्रसादे आकळी ज्ञाननिष्ठेते. यावरील 3 गोष्टीप्रमाणे वागणं ही संतांची खरी सेवा आहे. आणि या संतांच्या सेवेने काय होतं की जयाचे अहम विश्रामे आत्मरूपी. तुमचा अहंकार आत्मरूपात विलीन होतो, तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून संत तुमच्या मुखात हरिनाम देतात, तुमचा विवेक आणि वैराग्य जागा करतात. तो संतच तुमचा श्रीगुरू बनतो. अहम ब्रह्मास्मी या महावाक्याचं श्रवण करून तुम्हाला मुक्ती देतो. तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त होता, संत बनता. पांडुरंग डोळ्यानं पाहता, पांडुरंग येऊन तुमची चाकरी करतो, तुमच्या संसारात राबतो आणि मग तुम्ही खरे संत बनता. आणि याला तुकोबाराय म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. तुम्हाला संतानं जागवलं म्हणजे काय केलंय? तुमच्या मुखात तुम्हाला विसर पडला हरिनामाचा, तुमच्या मुखात हरिनाम दिलं. त्या हरिनामामुळं आणि निष्काम कर्मामुळं तुमच्या जीवनात विवेक वैराग्य आलं, श्रीगुरू भेटला, तो संत श्रीगुरू झाला, त्याने आत्मज्ञान दिलं, तुम्ही मुक्तीवर भजनयुक्त झाले, तुम्ही संत बनले. आणि संत बनणं हे मानवी जीवनाचं सर्वात मोठं सार्थक असतं. देव पाहणं ही मानवी जीवनातलं सर्वात मोठं सार्थक असतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलच एक देखील आहे. संत बनणं आणि विठ्ठल पाहणं हे मानवी जीवनातलं सगळ्यात मोठं सार्थक आहे. तिथपर्यंत संत तुम्हाला निहून पोहोचतं करतात आणि हे तुमच्या जीवनातलं खरंच जागवणं आहे. हे खरं जागवणं आहे. तुम्ही अहंकाराच्या झोपेत झोपलायत, अहंकारात घोरतायत, तर संत तुमचा अहंकार घालतात नामस्मरणाने, तुम्हाला अहंकार शून्य बनवतात आणि मुक्त करतात. म्हणजे तुम्हाला जागवलं. झोप म्हणजे काय? झोप म्हणजे काय? तुम्ही अहंकारात झोपलायत. अहंकार वराशी बाळगणं, मी देहन देह संबंधीने माझं असं समजणं, हीच खरी झोप आहे. हो, अहंकार निद्रा निधसुरा, अहंकारात बद्ध राहणं हीच खरी झोप आहे. आणि मग संत तुमच्या मुखात नामस्मरण देतात आणि नामस्मरणाने सगळे तुमचे विकार जातात, तुम्हाला मुक्ती देतात. म्हणजेच तुम्हाला अहंकार शून्य करतात, म्हणजे तुम्हाला झोपेतून जागं केलं. तुम्ही अहंकारात बद्ध आहेत म्हणजे झोपलात, अहंकार शून्य झालात म्हणजे तुम्हाला जागवलं आहे आणि तुम्ही देव झाले. आणि म्हणून तुकोबाराय बोलतायत की काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. संत तुम्हाला सांगून देतात की बाबा तू मनुष्य जीवनात आलायस, तू विचार कर, तू कोण आहे, कुठून आलास, कशासाठी आलास, तुला काय करायचे, तुझा कायमचा पत्ता काय. विवेकानंदाच्या चरित्रात एक विषय येतो. तुम्ही विचार करा, जीवनाला आलायत, संसार करतायत, मजा करतायत, खातायत पितायत, येणं खाणं पिणं पैसा कमवणं मजा करणं मरून जाणं एवढंच जीवन नाही आहे. याला जीवन म्हणत नाहीत. शहाणा मनुष्य, विवेकी मनुष्य विचार करतो की मी कोण आहे. या जन्माच्या आधी मी नव्हतो, या जन्मानंतर मी नसेल. क्षणभर दिसतोय ढगासारखा आकाशात, आधी ढग नसतात, नंतर नसतात, काही वेळ ढग दिसतात. तसं मी आधी नाही नंतर नाही, काही वेळ दिसतोय. मग मी कोण आहे? आधी नाही पुन्हा नाही, आताच दिसतोय ढगासारखा. मग मी कोण आहे? कुठून आलोय? कशा करता आलोय? मला कुठं जायचं आहे?
माझा कायमचा पत्ता काय? याचा संत तुम्हाला विचार करायला होतात. रामकृष्ण परमहंस, विवेकानंदाचे श्रीगुरू रामकृष्ण परमहंस आणि कलकत्त्याची काली माता, दुर्गा माता रोज संध्याकाळी एका ताटात जेवायचे कलकत्त्यामध्ये. ही वार्ता साऱ्या कलकत्त्यात, पश्चिम बंगालमध्ये पसरली. एक धनिक शेठजी रामकृष्ण परमहंसाकडे आला आणि म्हणाला, महाराज, मी असं ऐकलंय, कालीमाता मूर्तीतून बाहेर येते आणि तुमच्या ताटात जेवते, हे खरं आहे का? परमहंस म्हणाले, खरं आहे. मग शेठजी म्हणतो, महाराज एक काम करा ना, एक दिवस तिला माझ्या घरी पाठवा जेवायला. महाराज म्हणले, पाठवतो, तुझा पत्ता सांग. शेठजी म्हणला, सुभाष रोड, माळीवेस, बीड. आता मी बीडचा आहे, म्हणून मी बीडचा पत्ता सांगतो, मला काय माहिती तिकडचा पत्ता कलकत्त्याचा. सुभाष रोड, माळीवेस, बीड. महाराज म्हणाले, हा तुझ्या घरचा पत्ता आहे. मग ते म्हणतो, श्री ऑइल मिल, MIDC, बीड. अरे म्हणले, तुझ्या कारखान्याचा पत्ता आहे, तुझा पत्ता सांग. शेठजी म्हणला, आता माझा पत्ता काटला, मला ह्याच्यापुढे माझा पत्ता नाही, एवढाच माझा पत्ता आहे. रामकृष्ण परमहंस म्हणतात, शेठजी जा, घरी जा, आणि ज्या दिवशी तुम्हाला तुमचा पत्ता माहीत होईल, ज्या दिवशी तुम्हाला तुमचा स्वतःचा पत्ता माहीत होईल, त्या दिवशी भवानी माता स्वतःहून तुमच्या घरी येईल आणि तुमच्या ताटात जेवेल. तिथं माझ्या वसिल्याची गरज पडणार नाही. फक्त तुम्ही तुमचा पत्ता माहीत करून घ्या. भवानी माता स्वतःहून येईल, कायमचा स्वतःचा पत्ता. मी आज डॉक्टर भागवत मोठे, तुम्ही मला विचारलं तुमचा पत्ता काय, तर मी सांगेन डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, बीड. डॉक्टर भागवत मोठे, नेत्रतज्ञ, आदर्श नगर, बीड. हा माझा कायमचा पत्ता आहे का? आज माझं वय 65 वर्षाचं आहे, अजून 35 वर्ष, मनुष्याला आयुष्य 100 वर्षाचं, ते पांडुरंगानं दिलं तर. अजून 35 वर्षानं या जगात मी नसेल. मग तुम्ही जर मला पत्र पाठवलं की डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS, नेत्रतज्ञ, आदर्श नगर, बीड, या पत्त्यावर पत्र पाठवलं, तर माझ्या मुलाबाळाला मिळेल, ते मला मिळेल का? नाही मिळणार. मग डॉक्टर भागवत मोठे, MBBS MS, नेत्रतज्ञ, आदर्श नगर, DP रोड, बीड, हा माझा कायमचा पत्ता ठरतो का? मग माझा काहीतरी वेगळा पत्ता आहे की ज्या पत्त्यावर तुम्ही मला कधीही पत्र पाठवलं तर ते मिळावं. आणि तो माझा कायमचा पत्ता आहे, विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण. विश्वव्यापी आत्मस्वरूप वासुदेव श्रीकृष्ण हा माझा कायमचा पत्ता आहे. तुम्ही कधी पत्र पाठवा, तिथं मला मिळेल. आत्मस्वरूप हा आमचा कायमचा पत्ता आहे. त्या पत्त्यावर प्रत्येकाला उतरायचं आहे. आणि आत्मस्वरूपाचा पत्ता गाठता नाही आला तर तुम्हाला स्मशानाच्या पत्त्यावर उतरावं लागतं. स्मशानाच्या, लक्षात घ्या. सकाळची वेळ एक साधू उन्हाला बसलाय, शाल पांघरलाय, बाजूला एक 4-5 लोक भक्तगण बसलेत आणि अध्यात्माची चर्चा चालली. तेवढ्यात एक चोर पळत आला आणि त्या चोराने त्या साधूच्या अंगावरची शाल ओढली आणि पळत गेला, पळू लागला. साधू उठला आणि त्या चोराच्या मागे पळू लागला. पण गंमत कशी झाली की चोर ज्या दिशेने पळाला त्या दिशेला होतं गाव, आणि साधू पळत होता त्या दिशेला होतं स्मशान. लोक म्हणाले, साधू महाराज, चोर गावाकडे पळालाय, तुम्ही उलट स्मशानाकडे चाललात, अशाने चोर कसा गाठायचा? साधू म्हणाला, बाबा, तो तरणा ताटा आहे, मी म्हातारा आहे, मी त्याला पळून गाठू शकत नाही, त्याला किती पळायचे पळू दे. मी स्मशानाकडे चाललो आहे, उलट्या दिशेला चाललो आहे, मला कळतं आहे, पण मी त्याच्या कायमच्या पत्त्यावर चाललो आहे की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल. योगा असा की ते चोर 8 दिवसांनी मेलं. दृष्टांतातला चोर लवकर मरतो, ते चोर 8 दिवसात मेला. त्याच बाजूला बसलेल्या माणसाने त्याची ताटकी बांधली, ती महाराजाची शाल अंगावर टाकली आणि नेलं स्मशानात, टेकवलं ते प्रेत. साधू बसलेलाच होता स्मशानात. साधू उठला, पटकन आपली शाल ओढली आणि त्या लोकांना म्हणला, बघा मी माझी शाल वसूल केली का नाही? तुम्हाला म्हटलं होतं ना मी, तो तरणा ताट आहे, त्याच्या मागं कुठं पळत बसू? मी अशा ठिकाणी जाऊन बसतो त्याच्या कायमच्या पत्त्यावर की जिथं त्याला कधी ना कधी यावंच लागेल. तो आला का नाही कायमच्या पत्त्यावर? आणि त्या चोराचा कायमचा पत्ता होता स्मशान. तुमचा आमचाही कायमचा पत्ता स्मशान आहे. जर आत्मस्वरूपाचा पत्ता गाठला नाही तर आमचे 2च पत्ते ठरतात, एक आत्मस्वरूपाचा पत्ता
आणि हा आत्मस्वरूपाचा पत्ता गाठला नाही तर दुसरा पत्ता ठरतो स्मशान. शेवटी एकटेची जाऊनी स्मशानी राहावे, समयासी सादर व्हावे. एकटेची जाऊनी स्मशानी राहावे. आत्मस्वरूपाचा पत्ता गाठला नाही तर आमचा पत्ता ठरतो स्मशान. मग स्मशानात जायचंय अर्थात मसनवाट्यात जायचंय, मसनवाट्यात जायचंय का आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर जायचं, ज्याचं त्यांनी ठरवावं. आणि मग साधू आम्हाला जागा करतो की बाबा तुला मसनवाट्यात जायचं नाही, तुला स्मशानाच्या पत्त्यावर जायचं नाही, तुला आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर जायचंय. आणि साधू आम्हाला, संत आम्हाला आत्मस्वरूपाच्या पत्त्यावर नेऊन पोहोचत करतात. याला म्हणतात मज निरंतर जागविती. मज निरंतर जागविती. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. आम्ही अहंकारात घोरतोय. अहंकार निद्रा निधसुरा, स्वप्नीचे वरभरा संतोषेचे ने ज्ञानोबा आहे. आम्ही अहंकारात बद्ध आहेत. मी देहने देहसंबंधीने माझं, जगात सत्य आहे. मी देह आहे, देहसंबंधीने माझं, हा अहंकार आहे. आम्ही उराशी बाळगला, अहंकारात आम्ही बद्ध आहेत. आणि संत आमच्या मुखात हरिनाम देऊन हा आमचा अहंकार घालवतात, आम्हाला निरहंकार करतात, मुक्त करतात. यालाच म्हणतात जाग करणं. अहंकाराच्या झोपेतून आम्हाला जाग केले आणि मुक्त केले. याला म्हणायचं मज निरंतर जागविती. काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. आणि म्हणून संत आम्हाला जागवतात. ते साधं सुद्धा जागवत नाहीत, निरंतर जागवतात. हा शब्द तुकोबाराच्या लक्षात घ्या. निरंतर जागवतात. या निरंतर शब्दाला फार किंमत आहे. नामस्मरण नित्य असावं. नित्य नामस्मरण हेच खरं जागवणं आहे. नामस्मरण हंगामी नसावं. उठताना गुडघा दुखला तरच विठ्ठल असं नको. तुम्हाला संत निरंतर जागवतात. तर नित्य नामस्मरण, नित्य नामस्मरण हेच निरंतर जागवणं आहे. आम्ही मुखानं नाम घेत नाहीत याचा अर्थ आम्ही झोपेत आहेत. आणि आम्हाला नित्य नाम घ्यायला लावणं हे झोपेतून जागं करणं आहे. कारण या नामानंच आम्हाला उद्या मोक्ष मिळणार आहे. आणि म्हणून नाम हे नित्य असावं. नित्य नामस्मरण हेच निरंतर जागवणं आहे. नाम नित्य असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी, हो लावी मना पिसे गोविंदाची. गोविंद गोविंद मना लागली या छंद, रिकामा अर्धगडी राहू नको. हेच नित्य नाम आहे. नाम नित्य असावं, सतत असावं. नित्य सत्य अमित हरिपाठ ज्यासी, सदा नाम घोष करू हरिकथा. नाम नित्य असावं. नाम नित्य का असावं याचं एक कारण आहे. ज्ञानोबा म्हणतायत की सत्वाचेनी अंग लगे, श्रद्धा मोक्ष फळ हरिगे. ते तर रजतम उगे कापा राहती. विपाय वाढे सत्वशुद्ध, तरी ते ज्ञानाशी करी साध. येरा दोघे ओखद ये राहायती. या दोन वयातून ज्ञानोबा असं सांगतायत की तुम्ही जर नित्य नामस्मरण घेतलं तर तुमचा सत्वगुण उफाळून येतो. आणि हा सत्वगुण तुम्हाला मोक्षाच्या दिशेने नेतो. विपाय वाढे सत्वशुद्ध, तरी विपाय वाढे सत्वशुद्ध, तरी ज्ञानाशी करी साध. तुम्ही नित्य नामस्मरण घेतलं तर नित्य नामस्मरणानं तुमचा सत्वगुण जागा होतो. रज आणि तमगुण दबतात. आणि हा सत्वगुण ज्ञानाला हाक मारतो, मोक्षाला हाक मारतो आणि तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. कधी नित्य नाम घेतायत, नित्य नाम घेतायत तेव्हा सत्वगुण उफाळून वर येतो, रज आणि तमगुण दबतो आणि हा सत्वगुण ज्ञानाला मोक्षाला हाक मारतो तुम्हाला मुक्ती मिळवून देतो. पण तुमचं नाम थांबलं की सत्वगुण खाली दबतो आणि रज आणि तम पेटून उठतात. तुमच्याकडून पाप करून घेतात, विकार करून घेतात आणि तुमचं पतन करतात. म्हणून नाम नित्य हवंय. विपाय वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानाशी करी साध. येरा दोघे ओखद येरा आहेत. एका टोपल्यात जर खेकडे टाकले, एक 25-25 खेकड्या टाका एका टोपल्यात, त्यातला एखादा खेकडा जर वर निघायला लागला त्या टोपल्यातून, तर बाकीचा खेकडा नागिनी त्याला खाली ओढतो, त्याला बाहेर निघू देत नाही. तसं जोपर्यंत नामस्मरण आहे तोपर्यंत सत्वगुण वर येतो त्या खेकड्यासारखा. पण नामस्मरण थांबलं की रज आणि तम पेटून उठतात आणि रजतम त्या सत्वाला खाली वाढतात आणि तुमचं पतन करतात. आणि म्हणून नाम नित्य हवंय. हो, विपाये वाढे सत्वशुद्ध, तेव्हा ज्ञानाशी करी साध. येरा दोघे ओखद ये राहते. सत्वाचे अंग लगे, श्रद्धा मोक्ष फळारी गे. तिथं रजतम उगे कापा राहते. सत्वगुण तुम्हाला मोक्ष मिळून देईल. पण सत्वगुण तेव्हाच मोक्ष मिळून देईल जेव्हा नित्य नाम आहे. कारण नित्य नामाने नित्य सत्वगुण उफाळून येतो. नाम थांबलं की रजतम पेटतात आणि सत्वाला खाली दाबतात, तुमच्याकडून पाप करून घेतात, तुमचं पतन करतात, तुमचा मोक्ष दुरावतो. म्हणून नाम नित्य हवंय. आणि म्हणून नित्य नाम हेच निरंतर जागवणं आहे.
संत तुम्हाला नामस्मरण नित्य घ्या म्हणतात. नित्य असत्य अमित हरिपाठ जैसी. हो, रिकामा अर्धघडी राहू नको. लावी मना पिसे गोविंदाचे. हे नित्य नाम आहे. नित्य नाम हेच निरंतर जागणे. संत आम्हाला निरंतर जागवतात. म्हणजे काय करतात? नित्य नाम घ्यायला लावतात. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविती. नित्यनाम, नित्य सत्वगुण. नित्य सत्वगुण तो ज्ञानाला मोक्षाला हाक मारतो, तुम्हाला मुक्ती मिळून देतो. याला म्हणतात झोपेतून जाग करणं. काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की संत आम्हाला झोपेतून जाग करतायत. काय सांगू आता संताचे उपकार माझं निरंतर जागविती. संत आम्हाला झोपेतून जागे करतात. ही दैनंदिन जीवनातली झोप नसून जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय, अर्थात जो मोक्षाच्या ठिकाणी झोपलाय, नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलाय, आशाला संत जाग करतात. अर्थात त्याच्या मुखात हरिनाम देतात आणि त्याला मोक्षाच्या दिशेने वाटचाल करायला भाग पाडतात. याला म्हणायचं मज निरंतर जागविती. आम्ही आमचं कर्तव्य विसरलोय. इथं आलो ते मोक्षासाठी, पण हे कर्तव्य विसरलोय. इथं आलो ते नामस्मरण करून मुक्त होण्यासाठी, पण त्या नामाला विसरलोय. आणि म्हणून संत आम्हाला आमच्या कर्तव्याची आठवण करून देतात, मुखात नाम घ्यायला लावतात आणि आत्मस्वरूपाच्या दिशेने वाटचाल करायला लावतात. याला म्हणतात झोपेतून जाग करणं मज निरंतर जागविती. आणि मग या जगामध्ये सगळ्यात दुर्मिळ जर काय असेल तर ती मोक्षाची प्राप्ती, आत्मस्वरूपाची ओळख. या जगात काही मिळेल पण मोक्ष मिळणार नाही. मोक्ष अति दुर्मिळ आहे. अति दुर्मिळ आहे. तुम्हाला काही मिळेल पण मोक्ष मिळणार नाही. याचा अर्थ तो कधीच मिळणार नाही असा भाग नाही, पण अति दुर्मिळ आहे. मोक्ष अति दुर्मिळ आहे. या विश्वात सगळ्यात दुर्मिळ काय असेल तर तो मोक्ष आहे. काही मिळेल पण मोक्ष सहज मिळणार नाही. पण निष्काम कर्मा निष्काम हरिनाम यांची संगती घातली तर तो बागुलबन आहे. बरोबरच बोलले. ते सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल न होतोया सायुज्यतो. बरोबर बोलतायत. सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल न होतोया सायुज्यतो. अरे मोक्ष काय बागुलबन नाही म्हणले. तुमच्यात फक्त सात्विक मती असावी. नित्य हरिनामाने सात्विक मती जागी होती. नित्य हरिनामाने सत्वगुण जागा होतो आणि हा सत्वगुण ज्ञानाला आणि मोक्षाला साध घालतो, आवाज देतो आणि तुम्हाला मुक्त करतो. नाम नित्य हवंय. म्हणून मोक्ष हा बागुलबा आहे बी नाम नाही घेतलं तर, आणि मोक्ष हा बागुलबा नाही आहे नाम घेतलं तर. बरोबरची होय का? सात्विक मती जया निर्वाहती होय धनंजया, बागुल न होतोया सायुज्यतो. निष्काम कर्माने निष्काम हरिनाम टाकलं तर मोक्ष सर्वात दुर्मिळ आहे. पण निष्काम हरिनाम आणि निष्काम कर्माची संगती घातली तर मोक्ष बागुल नाही म्हणले, अतिशय सोपा आहे म्हणले. आणि मग संत हेच करतायत की तुम्हाला हरिनाम घ्यायला लावतात, निष्काम कर्म करायला लावतात आणि मोक्ष दिशेने वाटचाल करायला लावतात. तुम्हाला मुक्ती मिळवून देतात, आत्मस्वरूपाची ओळख घालून देतात. यालाच म्हणतात झोपेतून जाग करणं. तुमचा अहंकार घालवतात, यालाच म्हणतात झोपेतून जाग करणं. पण ज्यांनी आत्मस्वरूपाकडे पाठ फिरवली, मोक्षाकडे पाठ फिरवली, ज्यांनी नामस्मरणाकडे पाठ फिरवली, त्यांच्यासाठी मोक्ष अति दुर्मिळ आहे. अति दुर्मिळ आहे. आणि मग असा अति दुर्मिळ मोक्ष संताच्या कृपेशिवाय प्राप्त होत नाही. फक्त संतच मोक्ष देऊ शकतात, इतर दुसरं कोणी नाही. PhD झालेला मनुष्यच इतराला PhD देऊ शकतो. MSMD असलेला मनुष्यच इतराला MSMD देऊ शकतो. MBBS मनुष्य दुसऱ्या माणसाला MSMD देऊ शकत नाही. तसं नॉन संत किंवा नॉन PhD तुम्हाला PhD किंवा संतपद देऊ शकत नाही. संतच तुम्हाला संतपद देऊ शकतो, कारण संतापाशी आत्मज्ञान असते. आत्मज्ञाने चोकडी संत जे माझी रूपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. जसं PhD झालेला गाईडच तुम्हाला PhD देऊ शकतो, तसं आत्मज्ञानी संतच तुम्हाला आत्मज्ञान देऊ शकतो, इतर कोणी नाही.
मग आत्मज्ञानी फक्त संत असतात आणि फक्त संतच आत्मज्ञान देऊ शकतो. आणि आत्मज्ञान आणि मोक्ष या विश्वातली सर्वात दुर्मिळ गोष्ट आहे, जी सहज प्राप्त होत नाही. मग अशी दुर्मिळ गोष्ट मोक्षासारखी आम्हाला संत प्राप्त करून देतात. आणि म्हणून तुकोबारा बोलतायत की अशी जी दुर्मिळ गोष्ट आहे विश्वातली, की जी सहज मिळत नाही, फक्त संतच देऊ शकतात, दुसरं कोणीच देऊ शकत नाही, आणि ती महत् साहसाने मिळते, सहज मिळत नाही, अशी दुर्मिळ गोष्ट संत आम्हाला देत आहेत. मग या संताचे आमच्यावर किती उपकार आहेत. आणि संताचे उपकार मी माझ्या तोंडानं काय वर्णू म्हणले, आता काय सांगू आता संताचे उपकार, किंवा काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. माझी वाणी कमी पडायली म्हणले. अहो साधं 10-5 रुपये दिले, 10-20 हजार दिले, एखादा 1,00,000-2 लाख दिले, हे मिळणाऱ्या गोष्टीत कुणी देऊ शकते. हां, त्याचं वर्णन करता येईल. पण विश्वातली सर्वात दुर्मिळ गोष्ट मोक्ष फक्त संतच देऊ शकतात, आणि जे सहज मिळत नाही, असा मोक्ष जर संतच देऊ शकतात, तर त्या संताचे आमच्यावर किती उपकार आहेत, हे मी माझ्या वाणीनं कसं वर्णू, हे मी कसं सांगू की संताचा आमच्यावर किती उपकार आहे. मला शब्द कमी पडत आहेत, माझी वाणी कुंठित होते. हां, माझ्या वाणीची सीमा संपली. आणि म्हणून महाराज म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार. कसं सांगू बाबा, काय सांगू, जे सांगताच येत नाही ते कसं सांगू. तुम्हाला कोणी म्हणलं आकाशाची उंची मोजता येईल, नाही मोजता येत, नाही सांगता येत. तुम्हाला म्हणलं समुद्राची खोली मोजा, नाही सांगता येत. तुम्हाला म्हणलं समुद्रात पाणी किती लिटर आहे, नाही मोजता येत, नाही सांगता येत. आकाशाची उंची सांगता येत नाही, समुद्राची खोली सांगता येत नाही, समुद्रात पाणी किती लिटर आहे सांगता येत नाही. तसं संताचा आमच्यावर किती उपकार आहे हेही सांगता येत नाही. संताचा आमच्यावर किती उपकार आहे हेही सांगता येत नाही. आणि म्हणून तुकोबाराचा शब्दप्रयोग आहे, काय सांगू आता संताचे उपकार. इथं वाणी कुंठित झाली. काय सांगा बाबा आता, काय लग्न झालं ते बाबा बाबा बाबा. एखाद्या मोठ्या धनिक माणसाचं लग्न आहे आणि फारच भव्य दिवस झालं, माणसं काय म्हणतात, काय लग्न झालं बाबा बाबा बाबा, काय सांगा बाबा आता, काय सांगा बाबा. वाणी कुंठित होते, शब्द कमी पडतात. काय कीर्तन झालं बाबा बाबा, म्हणजे आजपर्यंत तसं कुणाचंच कीर्तन झालं नाही. जिथं शब्द अपुरे पडतात वर्णन करायला, तिथं शब्द प्रयोग होतो, काय सांगा बाबा, काय बोला बाबा, काय म्हणा बाबा. तसं काय सांगू आता संताचे उपकार, काय सांगू म्हणले मी. माझी वाणी कुंठित झाली आहे, की जे कधीच मिळत नाही ते मिळून देतात, तो मोक्ष. आणि मग संताचा आमच्यावर किती मोठा उपकार आहे. विश्वातली दुर्मिळ वस्तू आम्हाला संत मिळवून देतात, किती मोठा उपकार आहे. मग किती मोठा उपकार आहे तर कसं वर्णू, मला वर्णनच करता येत नाही, शब्द सापडत नाहीत. म्हणून काय वानू आता, किंवा काय सांगू आता संताचे उपकार, माझं निरंतर जागविते. बरं, या जगामध्ये विश्वामध्ये अशा काही वस्तू आहेत की त्याही आमच्यावर उपकार करतात. संत उपकार करतात असंच नाही. सूर्य उपकार करतो प्रकाश देऊन, चंद्र उपकार करतो प्रकाश देऊन, मेघ उपकार करतो. मग त्यांची उपमा द्यावी. काय सांगू आता संताचे उपकार. म्हणा संताचे उपकार सूर्या एवढे आहेत, चंद्रा एवढे आहेत, मेघा एवढे आहेत. पण ज्ञानावरच बोलले, तो वास्तवे हे किडाळ. संताला किंवा संताच्या उपकाराला जर सूर्याची उपमा दिली तर सूर्य आस्तवतो, गरम होतो, दाह होतो. संत थंड आहेत. मग संताला आणि संताच्या उपकाराला सूर्याची उपमा देता येत नाही. तो वास्तवे हे किडाळ. चंद्राची उपमा द्यावी तर चंद्र संपूर्ण एखाद्या वेळ हे सदा पुरते. चंद्र एखाद्या वेळ म्हणजे फक्त पौर्णिमेला आहे, बाकी अमावस्याला नाहीच आहे. कलेकलेने संपतो, अमावस्याला तर संपूनच जातो. मेघ ओसरे, तोही उपमेसे न पुरे. पाऊस येतो, ओसरून जातो, थांबून जातो. म्हणून संताच्या उपकाराला किंवा संत किंवा संताच्या उपकाराला मेघाची, चंद्राची, सूर्याची उपमा देता येत नाही, ते अपुरे पडतात. संत परिपूर्ण आहेत, संत परिपूर्ण आहेत, हे परिपूर्ण. आणि मग संताच्या उपकाराला उपमाच देता येत नाही, उपमाच देता येत नाही, कशाचीच उपमा देता येत नाही. आणि म्हणून तुकोबाराची वाणी कुंठित झाली. आणि तुकोबारा म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार, माझं निरंतर जागविते. मी संताचे उपकार शब्दात सांगू शकत नाहीत. संत आम्हाला
अहंकाराच्या निद्रेतून जागं करतात, आमच्या मुखात हरिनाम देऊन आमचा अहंकार घालवतात, आमच्या जीवनात विवेक वैराग्य आणतात, स्वतः श्री गुरु बनून संत आम्हाला आत्मज्ञान देऊन मुक्त करतात, मुक्तीवर भजनयुक्त बनवतात. हे जगात संताशिवाय दुसरं कोणी करू शकत नाही, फक्त संतच करू शकतो. म्हणून जगाच्या कल्याणात संताच्या विभूती, देह कष्टविधी, परोपकारे संत सोडणे दुसरं कोणी करू शकत नाही, फक्त संतच करू शकतात. आणि दुर्मिळ असा मोक्ष फक्त संतच मिळवून देऊ शकतात. आणि म्हणून संताचा या मनुष्य जातीवर तुम्हा आम्हावर एवढा मोठा उपकार आहे की तो शब्दात मांडता येत नाही, तिथं वाणी कमी पडते. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात की काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, मज निरंतर जागविती. संत आम्हाला नामस्मरणाच्या मोक्षाच्या ठिकाणी निरंतर जागवतात, आम्हाला मोक्ष मिळवून देतात. हा संताचा आमच्यावर असलेला सर्वात मोठा उपकार आहे. संताच्या ऋणातून उतराई होण्यासाठी आम्ही आमचा जीव जरी संताच्या पायावर ठेवला तरी आम्ही संताच्या ऋणातून उतराई होऊ शकत नाहीत. हे तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. आणि महाराज म्हणतायत, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. मग संत आमच्यावर एवढा मोठा उपकार करतायत की तो उपकार आम्हाला शब्दात मांडताच येत नाही. तर हा संताचा उपकार आम्ही कसा फेडावा, त्यांच्या उपकारातून आम्ही उतराई कसं व्हावं, त्यांच्या ऋणातून कसं उतराई व्हावं. आपण म्हणतो ना एखादं बोलताना की त्या माणसाचा माझ्यावर एवढा उपकार आहे की माझ्या कातड्याचे जोडे शिवले, त्या माणसाला तरी त्याचा उपकार फेटायचा नाही. पण आम्ही आमच्या कातड्याचे जोडे जरी शिवले संताला तरी संताचा उपकार फेटणार नाही. साधारण लौकिक जीवनात कोणी पैसातला दिला तर आपल्या कातड्याचे जोडे शिवले त्याचा उपकार फेटू शकतो, पण परमार्थिक जीवनात आपल्या कातड्याचे जोडे जरी शिवले, संताच्या पायात घातले, तरी आपण संताचा उपकार फेडू शकत नाही. आणि मग तुकोबाराय शब्द प्रयोग करतात की काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. संतांनी आम्हाला अहंकाराच्या निद्रेतून जागवलंय आणि मोक्ष मिळवून दिलाय, आम्हाला मुक्त केलंय. हा संताचा आमच्यावर डोंगराएवढा उपकार आहे. आणि या उपकारातून आम्ही कशानंच उतराई होऊ शकत नाहीत. आणि मग उतराई तर व्हायचे आहेत, तर मग एकच गोष्ट करावं लागेल, आमचा जीव संतावरून वळवून टाकू किंवा त्यांच्या चरणावर ठेवू. तरीसुद्धा ऋणातून उतराई होणार नाहीत, पण थोडंफार होता आलं तर येईल. ऋणातून उतराई तर होताच येत नाही संताच्या, पण थोडंफार होता आलं तर आलं. आणि म्हणून महाराज म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. आणि म्हणून या अभंगामध्ये एकूण 3 गोष्टी आल्यात की ज्या प्रकारे संतांनी आमच्यावर उपकार केलाय. पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात की संत आम्हाला जागवतात. तिसऱ्या चरणात म्हणतात की संत आम्हाला शिकवतायत. आणि चौथ्या चरणात म्हणतात संत आम्हाला सांभाळतायत. संत आम्हाला शिकवतायत. पहिल्या चरणात जागवतायत. दुसऱ्यात पाहिलं आपण की हा उपकार आपण फेडू शकत नाही, त्यांच्या चरणावर आपण जीव वळवून टाकलाय, बस थोडंफार उतराई होता आलं तर आलं. अभंगाच्या तिसऱ्या चरणात तुकोबाराय म्हणतात की सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. पहिल्या चरणात जागवले, तिसऱ्यात शिकवले आणि चौथ्यामध्ये आम्हाला सांभाळले. तिसऱ्यात शिकवले, सहज बोलणे हित उपदेश, करोनी सायास शिकविती. संतांचं सहज बोलणं हे आमच्या हिताचं असते. संतांचं सहज बोलणं हा धर्म असतो. सहज बोलणे हित उपदेश, सहज बोलणे हित उपदेश. ज्ञानोबा बोलले की जयाचे बोले धर्मोजिये,
दिठी महासिद्धी तेवी आहे, स्वर्ग सुखादी ये खेळू जायचा. जयाचे बोलू धर्मोजी आहे. संत जे बोलतील तो धर्म असतो. संत धर्मासारखं वागतात असं म्हणायचं नाही. संत बोलतील तोच धर्म, संत वागतील तोच धर्म. जयाचे बोलू धर्मोजी आहे, दिठी महासिद्धी तेवी आहे. संत बोलतील तोच धर्म, आणि संत बोलतील तो धर्म आहे, तर त्या धर्माचं आचरण हेच आमचं हित आहे. आणि म्हणून संत आमच्याशी जे जे बोलतील तो धर्मच असतो, ते आम्ही ग्रहण करणं हे आमचं हित असते, आणि तो आमच्यासाठी उपदेश असतो. आणि सायासानं आम्हाला हे शिकवत असतात. आता बघा तुम्ही, कीर्तनकार हे संत नाहीत, पण संत वाङ्मयाचे प्रचारक तरी आहेत. आणि म्हणून ज्यांनी जो कीर्तन कार्य, प्रवचन कार्य आपल्या मुखात नित्य भगवंताचं नाम धारण केलंय, नित्य नाम घेत असेल, तर तो सुद्धा एक छोटा मोठा संतच असतो, जरी त्याला आत्मज्ञान झालेलं नसेल तरी. नरवरा बोलतायत, नरवराची साक्ष देत आहेत. तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडूनी पळे भेदची साच. उभे आहे का? तुझे नामाची कोणी एके वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडूनी पळे भेदची साच. देवा, तुझं नाम एकदा जर जिभेवर फिट झालं, तर त्याच्या हृदयाला भेद अर्थात द्वैत केव्हाच सोडून गेलं असतं. आणि द्वैत जाणं हाच मोक्ष असतो. द्वैत गेलं म्हणजे तो साधक अद्वैतात गेला. तुम्ही नित्य नाम घेत असाल तर तुम्ही अद्वैतातच जगत असतात. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी हे तुकोबर आहे. चालता बोलता न मोडे समाधी निळोबर आहे. सर्व काळ नामचिंतन मानसी, समाधान मानसी समाधी हे. तुम्ही सातत्याने नाम घेत असाल, सर्व काळ नाम घेत असाल, तुम्ही समाधी अवस्थेत जगतात. समाधी हा मोक्ष असतो. चालता बोलता न मोडे समाधी. तात्पर्य जो नित्य नाम घेतो त्याला आत्मज्ञान झालं नाही, तो संतपदाला गेला नाही, तो कीर्तनकार आहे, प्रवचनकार आहे, पण नित्य नामधारक आहे, तो एक संतच असतो. तुझे नामाची कोणी एक वेळे, जयाचे मुखाशी का काना मिळे, तयाच्या हृदया सांडोनी पळे भेदची साच. तुझं नाव तोंडात फिट झालं की देवा, त्या साधकाच्या हृदयाला भेद केव्हाच सोडून गेला असतो, तो त्याला द्वैत सोडून जातो, तो अद्वैतात जगतो. आणि अद्वैतात जाणं हा संतपद असतं. आत्मज्ञान व्हायचं तेव्हा होईल. आणि मग असे कीर्तनकार, असे प्रवचनकार तुम्हाला सायासानं कीर्तनातून, प्रवचनातून मार्गदर्शन करतात, तुम्हाला जागवतात. कीर्तनकार जागवतातच. कीर्तन म्हणजे काय? जागवणंच आहे. आत्मज्ञानाच्या गोष्टी केल्या, मोक्षाच्या गोष्टी केल्या म्हणजे तुम्हाला जागवलेच. तुमचा अहंकार घालण्याचा, अज्ञान घालण्याचा संत किंवा हे कीर्तनकार प्रवचन करतात. खरे कीर्तनकार असतील तर, खरे कीर्तनकार असतील तर, गप्पा छप्पा विनोद चावट गोष्टी नको, पण खरे कीर्तनकार असतील तर, चिंतन देणारे कीर्तनकार असतील तर ते तुम्हाला जागवतातच, सायास करतात. कीर्तन करायला फार अभ्यास करावा लागतो, कष्ट पडतात. गीता ज्ञानेश्वरी पाठ करावी लागते, गाथा पाठ करावी लागते, चिंतन मनन करावं लागतं, तेव्हा बोलता येतं. आलतू फालतू कीर्तनात जोक मारायला काय लागतं? तिथं कोणी येईल, तमासगिरी येऊन बोलतील. पण कीर्तनाची जी परंपरा आत्मराजांनी सांगितली, ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, असं कीर्तन करायला सायास लागतं. आणि मग तुकोबा इथं बोलतात की सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. तुम्हाला सायासानंच शिकवतात. कीर्तन करायला कमालीचा अभ्यास करावा लागतो, फार कष्ट पडतात. पाठांतर, चिंतन, मनन सारखं घोकत राहावं लागतं. थोडा गॅप पडला की विसरून जातं. नाथ महाराजाचे जावई थोडे रुसले आणि नाथ महाराजची कन्या आमच्या भगिनी गोदावरी, नाथ महाराजच्या मुलीचं नाव गोदावरी होतं. गोदावरीला थोडा त्रास देऊ लागले नाथ महाराजचे जावई. गोदावरी नाथ महाराजची मुलगी, आणि त्या गोदावरीचा नवरा गोदावरीला त्रास देऊ लागला. बरेच दिवस लोटले. गोदावरीने यावं नाथ महाराजाकडे तक्रार करावी की बाबा मला मालक त्रास देतोय, मालक त्रास देतोय. एक दिवशी नाथ महाराजांना जावायला बोलून घेतलं पैठणला, आणि जावयापुढे विनंती केली, हात जोडले, म्हणले जावे बापू माझं एक ऐकताल का? जावई म्हणले सांगा ना काय ऐकायचं. म्हणले एकच काम करा, रोज 25 ज्ञानेश्वरीच्या वह्या वाचायच्या आणि माझ्या गोदावरीला समजून सांगायच्या. ते जावई म्हणले सांगतो त्यात काय अवघड आहे? म्हणले बघा बरं, वह्या वाचायच्या आणि गोदावरीला समजून सांगायच्यात, हे वाक्य लक्षात ठेवा. ते म्हणले सांगाल त्यात काय अवघड आहे? आता वह्या वाचल्या पहिल्या दिवशी 25, पण समजून सांगायला त्या आपल्याला समजल्या पाहिजे ना आधी. त्या जावयाने वह्या वाचल्या, वाचून मोकळं होणं वेगळं,
पण त्या समजून सांगायच्या म्हणजे त्या ओव्याच्या खोलात शिरावं लागेल, त्याचा अर्थबोध आपल्याला करून घ्यावा लागेल, तेव्हा गोदावरीला सांगता येईल. ते आली ना पंचायत, हा शब्द तर दिलाय, अडकला ना माणूस तो जावाई. त्याला नावेलाजन रोज 25 वेळा वाचून त्या 25 वेळाचा अर्थ शोधून काढून आकलन करून आधी आपण मगअप करून डायजेस्ट करून मग गोदावरीला सांगू लागला. असं बरेच दिवस लोटले. ज्ञानेश्वरी वाचून समजून घेऊन इतराला सांगितलं तो ज्ञानेश्वरीमय होईल ना, धनावरीची कृपा होईल आणि तो ज्ञानेश्वरीमय होईल. अहो ते गोदावरीचा मालक संत झाला ना, गोदावरीला त्रास द्यायचा बंद झाला. याला म्हणतात करुणी सायास शिकवित. हां, सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकवित. संत सायास करून शिकवतात. हे कीर्तनकार प्रवचनकार नित्य नामधारक असतील आणि देवासाठी कीर्तन करत असतील तर ते संतच आहेत, छोटे मोठे आत्मज्ञान होण्याच्या आधी. आणि मग या सायासात, या कीर्तनात प्रवचनात खूप सायास असते, कष्ट असते, ते सायासानं तुम्हाला शिकवत असतात. हां, आणि म्हणून हे ज्या 3 गोष्टी आपण बोललो की माझं जागविती, माझं शिकविती आणि शेवटचे सांभाळीती, हे अभंगाच्या शेवटच्या चरणात 4थ्या चरणात तुकोबाराय बोलतात. तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ती तैसे माझे येती सांभाळीत. तुका म्हणे वत्स धेनू याचे चित्ती तैसे माझे येती सांभाळीत. संत तुम्हाला अहंकाराच्या निद्रेतून जाग करतात, जाग करून तुम्हाला शिकवतात, म्हणजे तुमच्या मुखात हरिनाम देऊन मोक्षाच्या दिशेने पाठवतात. तुम्हाला जाग केलं, शिकवलं आणि शेवटी तुम्हाला सांभाळतात. हे सगळं करत असताना तुम्हाला काय अडचण येईल, भागली या माझं भातील कडे. हो, तुम्ही नामस्मरण करतायत, मोक्षाच्या दिशेने चाललाय, साधक आहेत, हे करत असताना तुम्हाला कष्ट पडतीलच. तर संत तुम्हाला आलिंगन देतात, प्रेमानं पाठीवून हात फिरवतात, गळ्याला लावतात, तुमचा शिन घालवतात, कष्ट घालवतात, तुम्हाला सांभाळतात, कडेवर घेतात, अर्थात आपलंच समजतात, आपल्या गळ्याला लावतात, तुमचा शिन घालवतात आणि तुमच्या मागं पुढं उभा राहतात. जसा देव मागे पुढं उभा असतो, जसा देव मागे पुढं उभा असतो, आली आघात निवाराया, तसे संत तुमच्या मागे पुढे उभे राहतात आणि तुम्हाला सांभाळतात. जसं गाय डोंगराला गेली, गाय डोंगराला चरायला गेली, पण तिचं लक्ष कुठं असतं, गोठ्यातल्या वासरापाशी. तसं साधक कुठेही गेला तर त्या महात्म्याचं, संताचं लक्ष आपल्या साधकापाशी असतं. त्या साधकाला तो आपला मुलगा समजतो, साधकाला संत महात्मा आपला मुलगा समजतो, अवलादीसारखं त्याच्यावर प्रेम करतो. आणि मग जसं गाईचं डोंगराला चरायला गेली तरी गाईचं चित्त आपल्या वासरावर असतं, तसं साधक कुठे गेला तर त्या महात्म्याचं, संताचं, साधूचं चित्त आपल्या साधकापाशी असतं. त्याला अडीअडचणी वाचवतात, त्याला सांभाळतात आणि त्याला मोक्ष मिळवून देतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे वत्स धेनवेचे चित्ती तैसे माझे येती सांभाळीत. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई. यथामती आपण अभंगाचा भावार्थ पाहिलाय. तुकोबाराय म्हणतात, काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा, सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तुका म्हणे वत्स धेनवेचे चित्ती तैसे माझे येती सांभाळीत, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. तात्पर्य, मनुष्य, अखिल मानवजात आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपली आहे, मोक्षाच्या ठिकाणी झोपली आहे, नामस्मरणाच्या ठिकाणी झोपली आहे, विहित कर्माच्या ठिकाणी झोपली आहे, स्वधर्माच्या ठिकाणी झोपली आहे. या मानवजातीला, या मनुष्याला संत या झोपीतून जागा करतात आणि त्याच्या कर्तव्याची त्याला आठवण करून देतात. मनुष्य कुठं झोपलाय, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय, नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलाय, मोक्षाच्या ठिकाणी झोपलाय, स्वधर्माच्या ठिकाणी झोपलाय. तर या ज्या झोपीत मनुष्य घोरतो, या झोपीतून संत त्याला जाग करतात, ना की लौकिक गादीवर झोपलेल्या झोपीतून. ती झोप नाही, ही आत्मस्वरूपाची झोप. माणसानं आत्मस्वरूपाकडे पाठ फिरवली, नामस्मरणाकडे पाठ फिरवली आहे, मोक्षाकडे पाठ फिरवली आहे, स्वकर्माकडे, स्वधर्माकडे पाठ फिरवली, ही एक झोपच आहे. कर्तव्याकडे पाठ फिरवली, ही झोपच आहे. माणसाचं कर्तव्य काय आहे, निष्काम कर्म आणि निष्काम हरनाम याची सांगड घेऊन मोक्षाची प्राप्ती करून घेणं, हे माणसाचं कर्तव्य आहे. पण
परंतु मनुष्य हे कर्तव्य विसरलं आहे आणि आपलं कर्तव्य विसरणं ही झोप आहे. आणि या झोपेतून संत तुम्हाला जागे करतात. आणि म्हणून जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी झोपलाय, मोक्षासाठी झोपलाय, नामस्मरणाच्या ठिकाणी झोपलाय, स्वधर्माच्या ठिकाणी झोपलाय, या झोपेतून संत तुम्हाला जागं करतात, तुम्हाला मुखानं नाम घ्यायला लावतात आणि मोक्ष मिळवून देतात. याला म्हणतात मज निरंतर जागविती. मनुष्य अहंकाराच्या झोपेत झोपलाय. अहंकार निद्रा निदसुरा स्वप्नीचे वरभरा संतोषीचे नाही. खरी झोप तर अहंकाराची. मनुष्य अहंकाराच्या निद्रेत झोपलाय. मी देहाने देहसंबंधीने माझं म्हणायलाय. अहंकारात मनुष्य स्वतःबद्ध झालाय. घेऊन या छंद छंद माझे, घेऊन या छंद माझे माझे, मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. तुकोबर आहे. माणसाला छंद घेतला की मी माझं मी माझं मी माझं, हा अहंकार आहे. आणि अहंकाराच्या निद्रेत मनुष्य झोपतोय. आणि अहंकाराच्या निद्रेतून संत तुम्हाला जागं करतात. कसं करतात? तर संत तुम्हाला हरिनाम घ्यायला लावतात. हरिनामानं विवेक आणि वैराग्य येतं. श्रीगुरूची भेट होते. श्रीगुरू आत्मज्ञान देतो, तुम्हाला मुक्ती देतो, मुक्तीवर भजनयुक्त बनवतो, संत बनवतो. आणि या सगळ्या प्रक्रियेला म्हणतात तुम्हाला झोपेतून जागं करणं. संत तुमच्या मुखात हरिनाम देऊन तुम्हाला संत पदापर्यंत पोहोचतात. या सगळ्याला म्हणायचं झोपेतून जागवणं. कारण इथं अहंकार गेलाय. मनुष्य कुठं झोपलाय? अहंकाराच्या निद्रेत झोपलाय. आणि मग हरिनामानं अहंकार गेला. अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. अहंकारात बद्ध असणं ही झोप आहे. आणि संत तुमच्या मुखात हरिनाम देऊन तुमचा अहंकार घालवतात आणि तुम्हाला संत बनवतात. म्हणजे तुम्हाला झोपेतून जागं केलं. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की काय सांगू आता संताचे उपकार, मज निरंतर जागविती. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपुला, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पै किंकरा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. झालेली सेवा पांडुरंगाच्या आणि तुकोबरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलीक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.